हे बघा बाबूराव, तुमच्या मुलीने माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं. असं नाही बाबूराव, तुम्ही वृंदाला हेच शिकवलं का? नवऱ्याचं घर तोडण्याचे संस्कार दिलेत तिला. प्रसाद भोळा होतो, त्याच्या या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला तुमच्या पोरीने आणि तुमच्या विश्वासाचाही. घर बळकावलं तिने तुमचं. पण माझ्या या बोलण्यावर त्या काकड्याचा विश्वास नाही बसला तर शेवटी त्याला त्याचीच पोरगी खरी वाटणार ना. ते काय नाही. मग मी सांगते ना की ठेवा ना तुमची मुलगी तुमच्याचकडे ठेवा, माझा मुलगा फक्त मला परत द्या. हे ठीक आहे, हे असंच सांगायला पाहिजे. तशी ती अवदसा नकोच आहे मला या घरात. हा काकडे, माझा मुलगा मला परत हवाय, बस. एक काय चाललंय तुझं? झोप येत नाहीये का? अहो इथे माझं मन थाऱ्यावर नाहीये, झोप कशी येईल मला? मला झोपू देत. अहो वडील आहात का कोण? इकडे आपल्या पोराचे हाल चाललेत, तुम्ही असे सुखाने झोपू कसे शकता? होऊ शकतो, कारण मला नक्की माहितीये प्रसाद माझ्यामुळे घराबाहेर गेलेला नाहीये. तुझ्यामुळे तो गेलाय, पण तू प्रामाणिकपणे ते कबूल करत नाहीयेस. किती वेळा सांगितलं प्रसादचा नाद सोड जरा, पण नाही. 5-7 विचार करत बसलीस ना तर एक दिवस तुला वेड लागेल. वेड वेड कशाला लागेल? माझं पोरग जर मला परत मिळालं नाही ना तर जीव द्यायला सुद्धा कमी करणार नाही मी. हे देवा, माझा मुलगा मला परत दे रे बाबा. त्या अवदसेला राहू दे तिच्या माहेरी, पण मायलेकराची ताटातूट करू नकोस रे बाबा. बसा बसा, आयुष्यभर रडत बसा. हा मला झोपू देत. तुझ्या या नाटकांचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. झोपा झोपा, तुम्ही खुशाल झोपा. लक्षात ठेवा, कांता चोरगे आहे मी. माझ्या प्रसादला त्या हडळीच्या हातचं बावलं नाही बनू द्यायची मी. माझ्यामुळे गेलाय ना घर सोडून. ना एक दिवस माझ्यासाठीच घरी परत आला ना हालतो. मी त्या बायकांना बोलताना स्वतः ऐकलेलं आहे. हरीश त्यांच्या मुलांचे पैसे देणार होता. अगं एवढंच नाही तर ती साधी वायर जोडण्यासाठी त्यांनी मला 2000 रुपये द्यावेत.